So I start my lecture today. My name is Gumri Chandra Sen. Yes. So we come to the actual lecture now. Clear. Last year you already seen a little bit topic of the statistics, right? In 10th standard, right? So what you learn in 10th standard in statistics? Please share with me. तुम्ही काय स्टडी केलेला आहात? बोला. Mean, mode, median. Very good. Very good. Very good. Mean, median, mode. मीन व्हॅल्यू कशी काढतात मग? मीन कशाला म्हणायचं? What is mean by mean? Yes, it is calculate average. Absolutely right. Okay, very good. मीडियन मध्ये काय केलं जातं मग? कन्फर्म. ओके, सगळ्यांना मीन माहिती आहे. मीडियन मध्ये काय केलं जातं मग? What is studied under median? मीडियन काय केलं जातं? डेटा मध्ये मीडियन काय आहे हा? व्हॉट इज मीन बाय मीडियन? Mid value when our range is increasing order. Okay, ascending and descending order, we can say that in short. Okay, June. This Gauri is replying here. Mid value when arranged in increasing order. Okay. अजून काय? चॅप्टर 3 हा पार्टिशन ऑफ व्हॅल्यूज आपला हा टॉपिक आहे. तर तुमचं नॉलेज जरा थोडंसं चेक करूया म्हटलं. काय लिटल बिट नो दॅट. आणि तुम्हाला आपल्या मॅथ्स मध्ये पण आहे ना? इकडे मॅथ्स मध्ये काय स्टडी करताय सध्या? मॅथ्स वाले लोक जरा आन्सर द्या. आता या वर्षीच्या सिलेबस मध्ये मॅथ्सला काय आहे तुम्हाला? कॉम्प्लेक्स नंबर. ओके. येस, व्हेरी गुड. स्लोप लाईन आहे इकडं. इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्हाला स्लोप लाईन FY BCom ला येते. आता नाही. सेट्स. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. क्लिअर. पार्टिशन व्हॅल्यूज इथे पण आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये? ओके, लुकास. या येस. ओके, no problem. Yes. So today we start already. I think I assume that you are bring notebooks. तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन सोबत आलात असं मी असं अज्युम केलं. आय एम राईट? लास्ट लेक्चर आय ऑलरेडी टोल्ड यू. आणि आता आपल्याला याच्या वेगळ्या नोट्स काढायच्या नाहीये. तिथं गरज आहे तिथे मी तुम्हाला सांगेल इथे थोडीशी जागा सोडा आणि तिथं नोट्स काढा. क्लिअर? चॅप्टर 2 च्या नोट्स तुम्ही सगळ्यांनी काढलेल्या आहात असं मी अज्युम करतोय अगेन. यू आर ब्रिलियंट अँड टॅलेंटेड स्टुडंट्स. अजून जवळपास बऱ्यापैकी लोकांनी काढल्या. काही लोकांनी काय पाठवलंच नाहीये नोट्स अजून पण नाही. एकदा आपण हजेरी घेऊ त्याची चांगली तेव्हा चांगले आपण काढेल कामाला लागाल तेव्हा. असो. सो टुडे वी डिस्कस टू दॅट. डिस्कस म्हणण्यापेक्षा वी कॅन बी ट्राइंग टू अंडरस्टँडिंग व्हॉट इज मीन बाय पार्टिशन व्हॅल्यू अँड ऑल. क्लिअर? So this is our chapter number 3 and you already familiar with them. Clear? तुम्ही त्याच्याबरोबर 10th ला फॅमिलियर आहात. क्लिअर? असं मी अज्युम करतोय. क्लिअर? So this name of topic is
a partition value. I am just a share screen. Yes. So you are on my share screen. Clear? तुम्ही सर्व लोक माझ्या शेअर स्क्रीन वरती आहात असं मी अज्युम करतोय. दिसतंय का शेअर स्क्रीन? अजून नाही? ओके, वेट. अजून झाले नाही वाटतं शेअर स्क्रीन. येस. Yes. So this is a topic, partition values. Calculation is a routine part of our life. Clear? Partition काय आपल्या लाईफचा रुटीन पार्ट आहे. आपण लेक्चर सुरू झाल्यापासून लगेच म्हणत होतो ना आता एवढा वेळ झाला तर आपण कॅल्क्युलेशन करत असतो. In our routine life, there is many conditions, situations we have a measure in specific measurement, right? आपण आपल्या रोजच्या लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतो तर त्या मेजरच करत असतो, बरोबर आहे की नाही? आय नो दॅट काही गोष्टी आपल्याला मेजर नाही करतात. की मी म्हटलं की मी खूप हाय टेम्पर्ड झालोय तर मला ते दाखवता येणार नाही ना, मी बिहेव मधनं माझे एक्सप्रेस करेल. किंवा मी आज खूप मूड मध्ये असं म्हटलं तर तो बिहेव इज पार्ट आहे. बट आउट ऑफ दॅट सम सिच्युएशन, सम कंडिशन्स, सम इन्फॉर्मेशन कम्स टू द फॉर्मॅट ऑफ डेटा. Clear? That is the reason I purposefully taken on your screen that calculator, that bar diagram, that is upward slope curve arrows and pie charts, whether you see in our screen. जर तुम्ही त्या माझ्या इथं साइडला स्क्रीन आहे त्याच्यावर जर तुम्ही बघत असाल, क्लिअर, सो यू कॅन अंडरस्टँड बेटर व्हॉट शोज दॅट स्क्रीन. क्लिअर? स्क्रीन काय चांगलं दाखवतो तुम्हाला वाटतं चांगलं समजत असेल. क्लिअर? ही स्क्रीन दाखवते that can be shows to the that partition values. So just I told you this is it is not a new. फक्त आपण ते सायंटिफिकली बघतो एवढंच. हे काही नवीन आहे असं काही नाहीच आहे. आणि 10th ला तुम्हाला होतच आणि लाईफ मध्ये सुद्धा आपल्या आहेच. क्लिअर? आणि जस्ट तुम्हाला आत्ता जे विचारलं होतं तुम्हाला मी that you are the familiar with them. Average, mathematical arithmetic mean, positional or longitudinal average, mode आणि median. हे पहिला हा proportion of the diagram, tree diagram, you are already familiar with them. त्याच्या नंतरचा जो आहे तो इथं लर्न करायचा आहे आपल्याला. कोणता? क्वार्टाईल, पर्सेंटाईल अँड डेसाईल. क्लिअर? हे सुद्धा आहेच, क्वार्टाईल, पर्सेंटाईल अँड डेसाईल्स. क्लिअर? हे माहिती आहे का तुम्हाला क्वार्टाईल कशाला म्हणायचं, पर्सेंटाईल, डेसाईल माहिती आहे का? लिटल बिट नो? खूप नाही, थोडस तरी? काहीच माहित नाही? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता बघा सायन्सला जे मेरिट लिस्ट लावली जाते त्याच्यामध्ये बघा पर्सेंटाईल काढतात, माहिती आहे? हे तरी माहिती आहे का तुम्हाला? पर्सेंटाईल असं त्याच्यात कॅल्क्युलेशन्स होतं. ओके, नो प्रॉब्लेम, डोंट वरी. So this is the types of average. You are already familiar with that: mean, median and mode. Clear? So calculation of arithmetic mean
देर इज द सम मेथड्स. मला आपण मेथड कडे अगोदर जाण्याच्या, मला सांगा डेटा कसा असतो तुमच्याकडे असलेला, अवेलेबल डेटा जो असतो तो कसा असतो सांगा. आय एम आस्किंग अबाउट अ डेटा, नॉट अ आटा. डेटा कसा अवेलेबल असतो. You already learn, I think. How existed data available? Yes, please. Cumulative frequency, class mark, frequency, okay. बर असो. माझा क्वेश्चन समजला की नाही माहित नाही. डेटाची अवेलेबिलिटी कशी असते. When you calculate in statistics, then how the availability of data and all in random form, very good. Randomly डेटा असतो, बरोबर आहे. सगळा डेटा अवरेजली रॅन्डमलीच असतो बऱ्यापैकी, बरोबर आहे ना. पण तुम्ही तो डेटा मग सेपरेट करता, ते कोणत्या मेथड आहे त्याला डेटा सेपरेट करता तुम्ही. आणि तिथं मग ते त्या डेटा सेपरेट करून तुम्ही त्या मेथड मध्ये तो अलर्ट करून कॅल्क्युलेशन्स करता. आहे तसा डेटा घेतोय आपण. येस, व्हेरी गुड. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. येस, अली नोमान बोलिए. व्हाट इज कॉल्ड कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी, or what is come there in continuous frequency, how that data is allocated. बोला बोला, बरोबर बोलताय. येस, असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर द डेटा, तो झाली अरेंजमेंट. दॅट इज द प्रोसेस ऑफ डेटा अरेंजमेंट. ते काय, एक डेटा अरेंज करण्याची एक प्रोसिजर आहे, आपण ती फॉलो करतो आणि डेटा अरेंज करतो. काय म्हटलं इथे मी, दिस इज वन अ प्रोसिजर वेअर वी have to the arrange data in one proper manner. Yes, absolutely right. That is the, yes, we have the separated into that. समजा स्मॉल किड्स आहेत त्याला 1 to 2 एज मध्ये किती मुलं आहेत, 2 to 5 एज मध्ये, त्याला आपण कंटिन्युअस मेथड म्हणतो. क्लिअर. तर हे डेटाचं अलोकेशन आहे. वॉट एव्हर हॅव डेटा इज अवेलेबल, that data we allocate to that data calculation. Assume that here you calculate to the arithmetic mean. Clear. आता मी काही थांबत नाही जरासं, कारण की लिहायला द्यायला वेळ आपण माझ्यावरती करूया. व्हिडिओ बघून तुम्ही नोट्स काढायच्या. पण आता व्हिडिओ इथनं पुढे नोट्स काढताना या चॅप्टरच्या व्हिडिओ प्लस टेक्स्ट असं कॉम्बिनेशन करून नोट्स काढायच्या. क्लिअर. ज्यावेळेस सम सॉल्व्ह करायला येईल त्यावेळेस तुम्हाला सफिशियंट टाइम पण देईल, नो प्रॉब्लेम. क्लिअर. तर समजा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करणार कशाचं, अर्थमॅटिक मीन. सो अंडर द अर्थमॅटिक मीन कॅल्क्युलेशन, that data can be individual distribution, discrete distribution and continuous series. Clear. हे 10 मध्ये होतं का तुम्हाला असं, इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन, discrete distribution and continuous series. कंटिन्युअस सिरीज मध्ये परत सब 3 मेथड्स आहेत, डायरेक्ट मेथड, शॉर्टकट मेथड आणि स्टेप डिव्हिएशन मेथड. दिस इज अ 3 मेथड फॉर युअर कॅल्क्युलेशन. You can calculate arithmetic mean. हे माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला मीन माहिती आहे, पण हे इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन माहिती आहे का. तुम्ही केलंय असेल पण तुम्हाला एक्झॅक्टली हे सेम माहित नसेल. माहित नाही, असं कसं होईल. नो, हाऊ इट्स पॉसिबल. ह्याच्यातलं काहीच माहित नाही.
डिस्क्रिट डिस्ट्रीब्युशन नाही, कंटिन्युअस सिरीज माहित नाही, डायरेक्ट मेथड, शॉर्टकट मेथड आणि स्टेप डिव्हिएशन मेथड. अरे नम्रता, युअर ऑफ व्हॉइस. ओके, लास्ट वन माहिती आहे. बर, माहिती आहे. काय माहिती आहे नेमकं कंटिन्युअस सिरीज मध्ये? ओके उरुसा, व्हॉट हॅपन, व्हॉट इज इन कंटिन्युअस सिरीज? त्याच्यात काय होतं मग? आय एम जस्ट चेकिंग युअर लिटल बिट KG लँग्वेज इन आवर स्टॅटिस्टिक्स, सो डोंट वरी. काय सांगाल? येस प्लीज. Upper limit of class is same as lower limit of next class. Yes. Okay. Yeah. Very good. To allocate the data separated into the upper limit into the lower limit. असा तो डेटा समजा आपण म्हणलं की बाबा एज ग्रुप 21 to 30 याच्या अंडर असणारे पीपल्स काय असतील, समजा 30-20 काय असतील ते, तर त्या एज ग्रुप मधले लोक तिथे येतील. 31 to 40 असं. क्लिअर? समजा तुमच्या आता हे आता पॉप्युलेशन सेन्ससचा डेटा कॅल्क्युलेट करतात, बरोबर आहे की नाही? मेनी पीपल्स कम टू युअर होम to calculate the census data and all. Clear? And they taken information from your families. बऱ्याच वेळा लोक आपल्या घरी येतात आणि आपल्याकडे डेटा कलेक्ट करतात आणि तो डेटाचं नंतर अलोकेशन केलं जातं. तसं आता मी सांगितलं की या एज मधले किती लोक आहेत. समजा हे एज असेल तर असं अदर समटाइम देअर इज कम टू द इन्कम, नंबर ऑफ इन्कम पीपल्स की मंथली यांचं एवढं इन्कम आहे असं. सो दॅट ऑल आर द सेपरेटेड इन टू द these calculations that can be say that arithmetic mean. Clear? So now we see to the first arithmetic mean method. Under that method we see the individual distribution, how to calculate when a data in individual form. So here is one, I take an example. See here on your screen, the following are the daily wages of 5 workers in factory and we have to need calculate mean wage. Clear? आता हा डेटा तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे की नाही? सिंपल आहे, काय फारसा अवघड नाही. कोणताही डेटा दिला की आपण ऍज अ स्टॅटिस्टिक्स मध्ये काय रूल फॉलो करतो एक. आता हा डेटा दिलेला आहे, डेटा अवेलेबल असेल तर काय करायचं आपण? पहिलं काम काय आपलं? येस, व्हॉट डू यू डू फर्स्ट? पहिलं काय केलं पाहिजे? बोला. लिहून घ्यायचं. मग तुम्ही लिहून तर सगळे घेतात. क्लास फायनल करायची. बर, ऍब्सोल्युटली राईट उरुसा. असेंडिंग और अरेंज डेटा असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. का करायचा तसा तो अरेंज करायचा डेटा? डेटाला आपण असं अरेंज का केलं पाहिजे? Why need to data arranged to this way or this? It is very simple to avoid the mistakes. डेटा कॅल्क्युलेशन मध्ये त्याचा मिस्टेक होऊ नये हाच त्याचा मेन पर्पज आहे. क्लिअर? सो सोल्युशन इज व्हॉट हिअर? The solution is very straight.
there is a apply to the formula here. तुम्हाला झालं x bar is equal to summation of x upon en. So x bar याच्यावरती बार साइन असते माहिती आहे ना. तो डेटा तो अरेंज इथं ऑलरेडी आहे म्हणून तो काय करायची गरज पडली नाही. 50, 60, 70, 80 ऍडिशन 90 अपॉन. आता हे किती आहेत नंबर्स टोटल किती आहेत 5. दॅट इज n. सो x bar is equal to 350 upon 5. So answer is what? X bar is a 70. So hence mean wage is rupees. How many is there? 70. हे काढलं होतं की तुम्ही, तुम्हाला हे फक्त हे नावच माहित नव्हतं. यालाच म्हणतो आपण इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन. यू कॅल्क्युलेटेड ऑर नॉट? तुम्ही कॅल्क्युलेट केला होतात ना सगळ्यांनी, मग नाही काय म्हणलं? एवढंच आहे, ह्यालाच म्हणायचं इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन. दिस इज कॉल्ड इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशन. कळलं का? हे तुम्हाला नव्हतं ना म्हणे? होतं काय नव्हतं? आता फक्त ह्याला नाव नव्हतं काय? जेव्हा डेटा या फॉर्मॅट मध्ये आहे त्याला मला म्हणायचं, मग तुम्ही नाही कसे म्हणलं सगळे? क्लिअर? सो एक्स बार दॅट साइन ऑफ एक्सप्लेन टू मीन. सो दॅट इज कम्स टू द एव्हरेज. मीन किती आले याचं मग? दिस इज द 70. व्हिडिओ बघून तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. ज्यावेळेस चांगले मोठे सम सुरू होतील त्यावेळेस थोडा वेळ देईन बऱ्यापैकी. क्लिअर? बरं, हे समजलं का? काय लोकांना हे पण समजा होऊ शकते नाही समजणार, कारण की मॅथ सब्जेक्ट म्हणलं की आपल्याला खूप त्रासदायक असं वाटतो बऱ्याच लोकांना. सोपं आहे, काय फारसं अवघड नाहीये. ओके. So we can calculate our arithmetic mean using following formula. आता जसं आपण कॅल्क्युलेशन केलं तसंच समिशन आपण सगळ्याचे करतो त्याला, आणि त्यासाठी आता जो आपण फॉर्म्युला वापरला तो असा. क्लिअर? दॅट इज एक्स बार इज इक्वल टू, मी एक एक्झाम्पल घेतलं तर याच्यात आपण काय केलं मग, हे सगळ्याची समिशन केली होती. सो हिअर वी कॅन बी यूज दॅट समिशन ऑफ एफ एक्स इन एन. एक्स बार इज अर्थमॅटिक मीन. हे बार साइन दिसतंय का व्यवस्थित? माझा कर्सर दिसतोय बघा तुम्हाला. ती ओरिजिनल लाईन पुढे आहे, इथं ते साइन थोडं पुढे गेलंय, त्याच्यावरती असतं माहितीये का? अर्थमॅटिक मीन एफ फॉर कन्सिडर द फ्रिक्वेन्सी ऑफ आयटम्स वॉट एव्हर गिवन टू देम. एक्स इज calculate the value of an items, and summation of fx here shows that sum of the product of variables multiplied by their respective frequencies. So to generally just I told you, आता हे एक्झाम्पल आपण घेतलं तर त्यात पहिलं काय करायचं तर मल्टिप्लाय द फ्रिक्वेन्सीज. क्लिअर? जे आहे तर त्याला ऍडिशन करायचे सगळ्यांना. क्लिअर? अँड डिवाइड बाय टोटल फ्रिक्वेन्सीज. क्लिअर? सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याला जेवढे किती आहेत ती म्हणजे त्याची काय झाली ती फ्रिक्वेन्सी, त्यांना डिवाइड केलं की काय होणार आहे, तुमचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर? ही एवढीच मेथड आहे, त्याला आपण म्हणतो डिस्क्रिएशन मेथड. समजली ही मेथड? अगोदर आपण एक्झाम्पल घेतलं, मला 10th ला होतच, हे नवीन नाहीये तुमच्यासाठी. राईट? ओके. टुडे आपण स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आता हे आहे ते व्हिडिओ याचा मी आज पाठवणार आहे लगेच, तर नोट्स तुम्ही लगेच प्रिपेअर करायच्या. हे पेंडिंग पडलं ना पुन्हा नाही होणार ते. मी आदनं मधनं ऑनलाईन क्रॉस चेक करेन, आणि ते कसं चेक करायचं ते मला माहिती आहे. ते बरोबर मी काढणार कुठपर्यंत आल्या नोट्स ते. क्लिअर? तर आजचं एवढं इथंच थांबूया. व्हिडिओ मी टाकणार तर याला आणि त्याला टुडे अँड स्टॉप हिअर. येस, बाय, हॅव अ नाईस डे. येस, टेक केअर ऑल ऑफ यू. Bye bye.